आकाशवाणी सांगली केंद्र. राजा रवी वर्मा. रणजित देसाई यांच्या कादंबरीवर आधारित 13 भागात नभोनाट्य प्रसारित करत आहोत. आज त्याचा 11वा भाग. नभोनाट्य रूपांतर माधुरी आठवले. सादर करते शशी पटवर्धन. राजा रवी वर्मा. न्यायाधीश महाराज आणि ज्युरी, हा खटला वरवर सामान्य वाटत असला तर इतका गंभीर प्रचंड गुन्हा यापूर्वी न्यायालयासमोर कधीही आलेला नाहीये. न्यायालयानं आजवर अनेक गुन्हेगार पाहिले असतील, खुनी, चोर, दरोडेखोर, फसवणुकी करणारे पाहिले असतील, पण हे सर्वच गुन्हे न्यायालयासमोर उभ्या असलेल्या या माणसानं केलेले आहेत. ऑर्डर ऑर्डर. माणसाला ठार मारणाऱ्याला खुनी म्हणतात, पण धर्मावर, संस्कृतीवर आघात केला तर ते कृत्य खुनापेक्षाही महाभयंकर असते. आणि हा गुन्हा या आरोपीनं केलेला असून आरोपी धर्मभ्रष्ट आहे. ऑर्डर ऑर्डर. न्यायाधीश महाराज, हजारो वर्ष आमची संस्कृती मानानं जगतेय. रामायण, महाभारत, वेद, गीता या धर्मग्रंथांवर आमची संस्कृती पोचलेली आहे आणि ही महान संस्कृती भ्रष्ट करण्याचा आरोपीचा प्रयत्न आहे महाराज. शांत बसून घ्या. हिंदू धर्माच्या सहिष्णुतेचा फायदा घेऊन हा पोटभरू चित्रकार श्रीमंत व्हायला बघतोय. न्यायाधीश महाराज, त्यामुळे याच्या अनाचारांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मी आपल्याला आणि ज्युरीना विनंती करतो. कोर्टाची आजची वेळ संपलेली आहे असे आम्ही जाहीर करतो. पुढील कामकाज पुढील महिन्याच्या 1 तारखेला सुरू होईल. रविवर्म्यांची चित्रकला अत्युच्च शिखरावर पोचली असतानाच त्यांच्यावर तथाकथित धर्मरक्षकांनी खटला भरला. या संकटाला मोठ्या धैर्यानं रविवर्म्यांनी तोंड दिलं खरं, पण याच काळात पत्नी पुरुतार्थीचं निधन झाल्यानं त्यांचं मन खचून गेलं. राजा रवी वर्मा. रामय्या जी. सरकार कुठे आहेत? प्रकृती तर ठीक आहे? होय बाईसाहेब, तब्येत बरी आहे. सरकार माडीवर आहेत, खोलीत झोपलेत. रंगशाळेत जातच नाहीत? खटल्याच्या दिवशी गेले होते, तसे जातात अधूनमधून, पण कालपासून फिरकलेच नाहीत. आपण वर गेलात तरी चालेल. सरकार. कोण? सुगंधा? हो, बरं वाटत नाही असं कळलं. डॉक्टरांना बोलावलं का? डॉक्टर काय करणार, पण आज काही काम होईल असं वाटत नाही. खटल्याचा आपल्याला फार त्रास होतोय हे मला माहिती आहे, पण सुगंधा,
तो घाव मी झेलला, पण हा घाव कठीण जातोय. घाव म्हणजे सुगंध, पुरुतार्थीच्या मृत्यूची तार आली. मृत्यू पुरुतार्थींचा. सरकार, आज तुम्हाला त्यांची फार जरुरी होती. पुरुतार्थी माझ्या जीवनात पत्नी म्हणून आली आणि पत्नी म्हणूनच अखेरपर्यंत राहिले. पुरुतार्थीनं माझ्यावर असं प्रेम कधी केलंच नव्हतं जसं मला हवं होतं. सरकार, परंतु पतिनिष्ठा, श्रद्धा हे तिचं जाज्वल्य असं तप होतं. कुलाचार, इतिभाती आणि परंपरागत आलेले संस्कार यांच्यामुळं आम्हा दोघांमध्ये खूप अंतर पडत गेलं आणि ते सांगणं कधी शक्यच नव्हतं. सरकार, आपल्याला मावेली केराला जायला हवं. तिथं आता माझं कोण आहे? असं का म्हणता? मुलं किले मानूरला गेली असतील. काय एकेकाचं दैव असतं. मातेचं वात्सल्य मिळालं, पण त्याला प्रामाणिकपणानं साथ कधी करताच आली नाही. सरकार, पुरुतार्थीसारखी पत्नी लाभली, पण तिच्या अहंकाराबाई तिच्याशी एकरूप होता आलंच नाही. पण सुगंधा, कसला स्वार्थ नसताना तू माझ्या आयुष्यात आलीस. कशासाठी? सरकार, कोणत्या प्रेमापोटी? मनात भीती वाटते की माझ्याकडून तुझी प्रतारणा तर होणार नाही. सरकार, पण याला आता एकच उपाय आहे. लोक काही म्हणत, पण सुगंधा, मला तू हवी आहेस माझी स्वामिनी म्हणून. सरकार, तुझ्यामुळे आयुष्यात मला फार मोठा आधार मिळेल. पण सरकार, हे कधीही शक्य होणार नाही. का? कारण तुमच्या माझ्यात आपण ठेवलेलं आणि समाजानं मानलेलं अंतर. सुगंधा, काहीही कारण नसताना एका गर्तेत पडलेल्या मुलीला तुम्ही वर उचललत, तिला आपलं म्हटलंत. माझ्यासाठी हेच जन्माचं सार्थक आहे. एक विचारू? अवश्य विचार. आपण कोर्टाची केस लढवणार? लढवलीच पाहिजे. कोर्ट तुमचं म्हणणं मान्य करेल? नाही मानलं कोर्टानं तर काय होईल? मला शिक्षा होईल ना, ती मी आनंदानं भोगेन. काय बोलताय काय आपण हे? ही अग्निपरीक्षेची वेळ असते. हा दाह सहन करावाच लागतो. आपल्याला एकमेकांशिवाय कोणीही नाही. सुगंधा, डोळे पुस, पुस डोळे. माझ्यावर विश्वास ठेव. जे होईल ते दोघांचंही होईल. सुगंधा, मावशी, ए मावशी. कोण आहे? अगं मी रघुशेठ. मेला यावेळी कशाला उलटला कुणास ठाऊक. अगं बाई, रघुशेठ, या की हो. निकालाची तारीख आहे ना, ते उद्याच कळेल. हो उद्या? हो हो, उद्या. निकाल? कसली तारीख रघुशेठ? त्या तुझ्या रवी वर्माची. उद्या खटल्याचा निकाल आहे म्हणलं. काय निकाल लागेल? अगं तो लागल्यासारखंच आहे की. आता रे देवा, काय होईल रे रघु त्या राजाचा? राजा? तू आजच्या दिवस ग, उद्या नाही. भक्तर खरं म्हणजे नाही, हात कड्या घालून त्याला तुरुंगात डांबला तर विचार मला. हा, तुरुंगात? नाहीतर काय राजवाड्यात नेतील हत्तीवर ना. अगं तो साहेब तो न्याय करायला चुकणार. तुरुंगात जाईल ना तेव्हा कळेल त्याला धर्म म्हणजे काय ते. रघुशेठ, मला सांगतोस? अरे 10 बायका ठेवणारा तू मला धर्म सांगतोस? हो हो, होय होय, ठेवल्या मी 10 बायका.
पण त्या कधी बाजारात मांडल्या नाहीत तुझ्या त्या रवी वर्म्यासारख्या. रघुशेठ, तोंड सांभाळून बोला. बाकाबाई लावतो मी. मेल्याच्या जिभेला काही हाड? त्याला कशाला नावं ठेवतेस? त्याच्या जिभेला हाड नसेल, पण तुझ्या थोबाडाला तरी काही लाज? मावशी, आम्ही कलावंतिणी एक देव नाहीतर दुसरा यजमान याशिवाय कुणाला कधी पूजत नाही. तू काय केलंस बायो? तंबोरा टाकलास, देवाची सेवा सोडलीस. अगं अगं, ज्यानं पेस पाण्याची सोय केली तो मेला म्हणून लाज विकायची. मावशी, आम्ही कलावंतिणी करती बायकासारख्या मालकाचं नाव सांगून जगतो. देवाला जाताना कधी डोळीवरचा पदर ठळत नाही का केसातली वेणी कधी चढणार नाही, असा आमचा लौकिक. मग मी काय केले? मला विचारतेस तू? हो हो, तुला विचारते. तू साऱ्या गोळेकरणीच्या तोंडाला चूड लावून मोकळी झालीस की ग बायो? नागडे उघडे चित्र काढून घेतलेस, मोकळ्या केसानं त्या परपुरुषासमोर उभी राहिलीस. मावशी, आणखी काय करायचं ठेवलेस बाकी? आणि आणि शेवटी त्याचं निसंतान केलंस की ग बायो? मावशी, अगं कसा का असेना, पण तो राजा होता ग. त्याला कोर्टात उभं केलंस, त्याच्या हातात बेड्या पडल्या, त्याला रस्त्यावरून मिरवत नेलं म्हणजे तुझं समाधान होईल? मावशी, अगं ना तुका ना माका, आणि घाल त्या कुत्र्याक. असं कसं ग झालं बायो? असं कसं झालं? म्हाळशीचा शाप हा बायो, म्हाळशीचा शाप. मावशी, घो कसा टिकेल? देवाची सेवा टाकलीस, त्या राजाला घो मानला नाहीस आणि त्याला मातीत मिळवलंस. तुझ्या जवळ येणाराचं दुसरं काय होणार? पुण्यवती तू त्याच्या नादानं विषकन्या झालीस बायो, विषकन्या झालीस. मावशी, मी विषकन्या? सर्वनाश करण्याकरता मी जन्मले? मग देवानं मला हे रूप दिलंच का? हे रूप नसतं तर कदाचित मी सुखी झाले नसते, पण कुणाचं जीवन उद्ध्वस्त करायला कारणी तरी झाले नसते. कशासाठी केलं हे मी? कलेसाठी? कलेतलं मला काय कळत होतं? मग प्रेमासाठी? प्रेम मग पूर्वीच्या मालकानं दिलं होतं ते काय होतं? नुसता शरीराचा उपभोग, वासना, निव्वळ शरीर वासना. तिनं तर हे सगळं घडवलं नसेल. शिशी, काय भलताच विचार हा. पण दुर्दैवानं उद्या त्यांच्या हाती बेड्या पडल्या तर? कुणामुळे पडतील? माझ्यामुळं? मी काय केलं? कोणता स्वार्थ बाळगून चित्रासाठी उभी राहिले? सुरुवातीला इतकंच होतं, पण शेवटी तरी मला ते हवेसे वाटलेच ना. हो, वाटले ना. म्हणून काय झालं? तो काय गुन्हा झाला? माझ्याऐवजी कुणीही दुसरी स्त्री असती तर तिलाही तेच वाटलं नसतं का? पण मी अतिसंगत सोडली असती तर? हो, पण तेच तर म्हणत असत, सुगंधा, संगत कधी अति नसते ना कमी असते. ती एकदा जडली की कायमचीच. मग भोग तिची फळ. तुला भोगायला पाहिजे तिची फळ. भोगेन मी, अगदी आनंदानं भोगेन. त्यात मला दुःख ना पश्चाताप. पण ते सोसायचं कसं? बोलण्या इतकं का ते सोपं आहे?
परमेश्वरा तू तरी मला शक्ती दे रे, पदरात घे रे परमेश्वरा. अहो केशव शास्त्री, अहो कसलेला वकील आहे तो आणि केस हरेल. नाव सोडा. केशव शास्त्री केशव शास्त्र्यांचा पराभव म्हणजे धर्माचा पराभव, कसं बोलला? संस्कृतीचा पराभव. बरोबर. बरी भंबेरी उडवली. देवाना उघडे नागडे करून पैसा कमवतो दत्ताची वसंत सेना कुठे? हे का म्हणतो? वकील महाराज आहे. त्यामुळे केशव शास्त्री केशव शास्त्री केस जिंकणार निश्चित. ऑर्डर ऑर्डर. राजा रवी वर्मा यांनी आपली बाजू कोर्टा पुढे मांडावी. होय न्यायाधीश महाराज, मी आपला आभारी आहे. न्यायाधीश रिचर्ड साहेब, आपण जन्माने युरोपियन असलात तरी हिंदुस्थानात खूप दिवस राहिलेले आहात. भारतीय संस्कृतीची आपली तोंड ओळख तरी आहेच. आपण स्वतः विद्वान आहातच, शिवाय बहुश्रुत आहात. मी वकील तर नाहीच, परंतु वक्ताही नाही. मी आहे एक चित्रकार, कलावंत. तेव्हा न्यायाधीश महाराज, मला एक फलक, खडू आणि कापड मिळावं अशी मी कोर्टाला विनंती करतोय. ऑर्डर ऑर्डर. या वस्तू रवी वर्मा यांना पुरवण्यात याव्यात. धन्यवाद. ऑर्डर ऑर्डर. मिस्टर रवी वर्मा, आपल्याला या वस्तू पुरवण्यात आल्या आहेत. धन्यवाद. आता तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते कोर्टापुढे सांगा. न्यायाधीश महाराज, या फलकावर मी खडून काही चित्र काढतो. न्यायाधीश महाराज, या फलकावर माता यशोदा भगवान बालकृष्णाला स्तनपान देते आहे असं मी चित्र रेखाटलंय. माता बालक दोघेही निसंकोच आहेत. आता आपल्या मनात लालसा निर्माण होते नाही, हे ज्युरीने सांगावं. आपणापैकी बहुतेकांनी हे दृश्य घरात पाहिलेलं असेल. नो नो, बिलकुल नाही. न्यायाधीश महाराज, आता या चित्रातलं हे बालक मी पुसून टाकतो. आता आपण हे चित्र पहा. हे चित्र अश्लील आहे. हे चित्र अश्लील आहे. आहे ना? आता न्यायाधीश महाराज, आता या फलकावर मी दुसरे एक चित्र काढतो. उषा स्वप्न. न्यायाधीश महाराज, आता उषा अनिरुद्ध यांच्यातील अनिरुद्ध काढून टाकला असा आणि चित्रात थोडा फेरफार केला तर हे चित्र नग्न स्त्रीचं होतं. त्याहीपेक्षा ते अश्लील आहे. न्यायाधीश महाराज, मला एक प्रश्न विचारायचा आहे. नाही म्हणजे रवी वर्माने न्यायालयात जे कसब सादर केलं ते खरोखर आश्चर्यकारक आहे, अगदी स्तिमित करणार आहे. नाहीतर पुराणातल्या एका उदात्त प्रसंगाचं अश्लील रूपात बदल करण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे? ऑर्डर ऑर्डर. आपल्याला जे विचारायचे असेल ते नेमकेपणानं विचारा. होय महाराज.
रवी वर्मा, हे विश्वामित्र मेनकेचं चित्र तुमचंच आहे ना? अगदी बरोबर. तुमच्या प्रेसमध्येच छापलेलं आहे. अर्थात. या चित्राबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे चित्र कलेच्या दृष्टीने सुंदर आहे, प्रसंग चांगला आहे. पण तुम्हाला असलेच प्रसंग कसे आवडतात हा खरा प्रश्न आहे. या चित्रामध्ये विश्वामित्र मुलगी पुढे येताच हात झटकून मोकळा होतोय हेच तुम्हाला दाखवायचं आहे ना? म्हणजे हाच का लोकांनी धडा घ्यायचा? केशव शास्त्री, चित्र पाहायला सुद्धा कलादृष्टी असावी लागते आणि ती तुमच्या जवळ नाही. हे खरोखरी धर्ममार्तंड आहेत का? कारण यांची परंपरा फार थोर आहे. कारण आजवर यांनी अनेक मोठमोठ्या संतांच्या जीवनाची होळी केली, होळी, आणि त्या राखेचे कपाळावर भस्म म्हणून पट्टे ओढलेले आहेत. ही या देशातीलच कथा नाही, सर्व जगभर या वृत्तीच्या लोकांनी संतांना जगणं नकोसं करून टाकलेलं आहे. येशू ख्रिस्ताला त्यांनीच सुळावर चढवलंय, सॉक्रेटिसला त्यांनीच विष प्यायला लावलंय. या धर्ममार्तंडांनी संतांची ही अवस्था केलेली आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या ग्रंथावर आपली उपजीविका चालवली आहे. नाव टिकली जरी संतांची, तरी परंपरा टिकली ती याच धर्ममार्तंडांची. रवी वर्मा स्वतःला संत समजतात काय? संत आणि कलावंत यांची भूमिका एकच असते. हे जग मानानं, सौंदर्यानं नटावं, ईश्वरी देणगीचा साक्षात्कार सामान्य माणसाला घडावा, त्यातूनच त्याचं जीवन उन्नत व्हावं, हाच दोघांचा हेतू असतो. आता माझ्यावरील आरोपाबाबत. पहिला आरोप, मी देवदेवतांची चित्र सवंग केली. मला सांगा, परमेश्वर कोणा एका जातीच्या किंवा व्यक्तींच्या मालकीचा आहे? अहो, ज्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नसेल त्यांना या चित्रामुळे लाभच झाला ना? आणि तसं असेल तर माझ्या कलेचं सार्थकच झालं असं मी समजतो. सत्याचा शोध हा कलेचा हेतू असतो. एखाद्या वयोवृद्ध भिकाऱ्याचे चित्र पहा, त्या डोळ्यातील अगतिकता, असहाय्यता, व्याकुळता, पाणावलेली नजर, तो अस्थिपंजर देह, त्यावरील सुरुकत्या, ह्या गोष्टी जातिवंत कलावंताला लावण्यवतीच्या रूपा इतक्याच मोह पाडतात. एका विराट जीवन प्रवाहातील सत्य त्याला त्या रूपात दिसतं. ज्यांच्या मनी हा ओलावा असतो ना, त्यांनाच ते चित्र सुंदर दिसतं, भासतं. इतरांना कसं दिसणार? अश्लीलता ही चित्रात नसते न्यायाधीश महाराज, पाहणाऱ्यांच्या मनात असते. आपण ज्या भावनेनं पाहतो त्यावर श्लील अश्लीलता ठरते. कलेला नग्नतेचं भय नसतं, तिला सौंदर्याची मर्यादा असते. यापेक्षा मला अधिक काही सांगायचं नाहीये. मी पूर्णपणे निर्दोष आहे अशी माझी मनोदेवता मला सांगते. या कोर्टात चाललेल्या या खटल्याबद्दल पंचांनी एकमुखी निर्णय दिला आहे आणि न्यायाधीश या नात्याने मी त्यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. एरवीच्या खटल्यापेक्षा हा खटला अगदी वेगळा होता. कलेला नीती अनितीचे बंधन असू शकत नाही. कला सर्वश्रेष्ठ मानाने जगायला हवी, हेच या खटल्याने सिद्ध झाले आहे. रवी वर्माचे निवेदन ही कैफियत नसून जीवन व कला यांच्या बाबतीतला तो सिद्धांत आहे. राजा रवी वर्मा आणि त्यांची कला ही संपूर्णपणाने निर्दोष आहे. राजा रवी वर्मा, बोला. आपल्या चित्रा इतकंच हे आर्ग्युमेंट ही अमर आहे. जगभर आपल्या खटल्याचा विषय चर्चेला होता. आता आपलं यश ही दिगंतरात आपली कीर्ती नेऊन पोचवेल. आपल्या या महान यशाबद्दल आपलं अभिनंदन, त्रिवार अभिनंदन.
धन्यवाद धन्यवाद. रामय्या जी सरकार. रामय्या, पाचन, गोदवर्मा, राजवर्मा, चला आपण निघूया. कोचमन, गाडी सुगंधाच्या घराकडेच घे. सरकार. रामय्या, सरकार, दाराशी गर्दी कसली? चल, आपण वरती जाऊया. चला. बाकाबाई, सुगंधा कुठे आहे? आता कुठली सुगंधा सरकार? म्हणजे पोरीनं इस्कॉट करून घेतलाय जन्माचा. काय? तुमची बेअब्रू होईल, तुम्हाला शिक्षा होईल म्हणून तिनं विष खाल्लं सरकार. हिनं विष खाल्लं. आता कसं होणार हो सरकार? आपण वरती जाऊया. चला बाकाबाई. सुगंधा, 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 डोळे उघड. मी आलोय सुगंधा, मी आलोय. सुगंधा, तुम्ही सरकार, सरकार तुम्ही आलात? होय सुगंधा. आणि नुसता नाही आलो सुगंधा. कोर्टात निर्दोष सुटून आलोय. आपली चित्र निर्दोष ठरली आहेत. माझी कला निर्दोष ठरली. तू निर्दोष ठरलीस सुगंधा. आणि तू ही कसली घाई केली सुगंधा, सुगंधा. खरं सरकार? अगदी खरं. सरकार, 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 मला सगळं मिळालं. मला सगळं मिळालं. सुगंधा, सरकार, बोल सुगंधा. माझ्यासाठी एक कराल? सुगंधा, फक्त सांग, काय करू? सरकार, मला तुमची मांडणी द्या. सुगंधा, सुगंधा, सुगंधा. सरकार, सरकार, तुम्ही रडता माझ्यासाठी? सुगंधा, सुगंधा, त्रास होतोय सुगंधा, त्रास होतोय. आता कसला त्रास? मला 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 सारं मिळालं. सारं मिळालं. सुगंधा, सुगंधा, राजा रवी वर्मा. रणजित देसाई यांच्या कादंबरीवर आधारित माधुरी आठवले यांनी केलेल्या नभोनाट्य रूपांतराचा 11वा भाग आत्ताच आपण ऐकलात. यातील भूमिका आणि कलावंत: सुगंधा महेश्वरी काळे, मावशी शांता तांबे, कमला सुमेधा कुंभोजकर, रघुशेठ गिरीश जोशी, केशवशास्त्री वकील श्रीनिवास जरंडीकर, न्यायाधीश रिचर्ड विजय कडणे,
बापट वकील आनंद गलगले, रामय्या प्रभाकर गुरव. इतर सुनील पाटील, मुकुंद पटवर्धन आणि प्रतापसिंह पाटील आणि राजा रवी वर्मा, प्रकाश गडदे. सूत्रधार वामन काळे. पार्श्वसंगीत बासरी विजय पवार, सतार रफिक नदाफ, व्हायोलिन शंकर कबाडी, तबला मनमोहन कुंभारे. तांत्रिक सहाय्य अरुण चौगुले आणि जितेंद्र सुतार. सादर करते शशी पटवर्धन. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.